God's adjustments for our benefits. देवानं आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या लाभासाठी केलेले फेरफार. We'll open our Bibles to Exodus 13 verses 17 and 18. निर्गम 13 त्यातलं 17 आणि 18 वचन आपण काढूया. And it came to pass when Pharaoh had let the people go that God led them not through the way of the land of the Philistines, although that was near. For God said, lest peradventure the people repent when they see war and return to Egypt. But God led the people about through the way of the wilderness of the Red Sea, and the children of Israel went up harnessed out of the land of Egypt. निर्गम 13वा अध्याय त्यातलं 17 आणि 18 वचन. आणि असे झाले की फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिश्त्यांच्या देशाकडली वाट जवळ असताही देवाने त्यांना त्या वाटेने नेले नाही. कारण देवाने म्हटले, हे लोक लढाई पाहतील तेव्हा कदाचित पस्तावतील आणि मिस्राकडे माघारे फिरतील. म्हणून देवाने लोकांना वळवून तांबड्या समुद्राकडच्या रानातल्या वाटेने नेले आणि इस्रायलाची संताने हत्यारबंद होऊन मिस्र देशातून निघून गेली. Praise God. Amen. We saw how God adjusts himself for our benefit. आपण पाहिलं की देवाने आपल्या लाभासाठी कसं स्वतःमध्ये फेरफार आणले. And why does he do such a thing? आणि देव अशा पद्धतीच्या गोष्टी का करतो? Because he loves us. कारण की देवाचं प्रथम तर आपल्यावर प्रेम आहे. Otherwise God is very perfect. नाहीतर देव खूप परिपूर्ण आहे. In everything that he does there is perfectness. जे काही देव करतो ना त्यात एक परिपूर्णता असते. But there are times पण कधी कधी God adjusts himself according his children. देव त्याच्या मुलांनुरूप स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. And that's what we are learning. आणि याचाच अभ्यास आपण सध्याला करत आहोत. The first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा, God's dealings in the change of mind. माणसाचं मन बदलण्यामागे देवाचे कारभार. Here it says, इथे लिहिलंय lest peradventure the people repent when they see war and they return to Egypt. की हे लोक लढाई पाहतील तेव्हा कदाचित पस्तावतील आणि मिस्र देशाकडे परत निघून जातील. God says, ते म्हणतो, I can easily take them through the way of the Philistines. मी फार सहज रीतीने त्यांना पलिश्त्यांच्या त्या वाटेने नेऊ शकतो. पण though it is just hardly 500 kilometers, जरी केवळ 500 किलोमीटरचं ते अंतर आहे and it might take a fortnight for them to travel. आणि फार कमी दिवस लागतील त्यांना तो प्रवास पूर्ण करायला, Yet तरी देखील for the people's sake लोकांखातर I will take them round about. लोकांखातरच मी लोकांना असं फिरवून नेणार आहे. Why? का? Maybe he says कदाचित देव म्हणतो, the people will repent. कदाचित लोक पस्तावा करतील. देव म्हणतो Perhaps the people will get afraid. कदाचित लोक घाबरून जातील लढाई बघून. In other words, दुसऱ्या शब्दात everything depends not on God alone. सगळं फक्त देवावर अवलंबून नाही. He can take many of us and in fact all of us through the straight route. देव आपल्यातल्या अनेकांना किंवा बऱ्याच जणांना सरळ सोट रस्त्याने नेऊ शकतो. He can lift people just like that. आणि देवाला लोकांना वर उचलण्यात किती वेळ लागणार आहे? वेळ लागत नाही देवाने एखाद्याला वर उचलायला. But the problem is with us. पण समस्या सगळी माणसाकडनं असते. No sooner we get immediate blessings, we have no respect to those blessings. ज्या क्षणाला आपल्याला ताबडतोब असे आशीर्वाद मिळतात त्या क्षणापासून मग आपल्या मनात त्या ताबडतोब मिळालेल्या आशीर्वादांची कदर म्हणतात ना, ती कदर राहत नाही. See, 2 weeks back we shared about it. 2 आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला हा विषय सुरू करून थोडंफार सांगितलं. So God at times postpones. तर परमेश्वर कधी कधी गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच पुढे ढकलतो. There are other times he has a hold up. आणि बाकी इतर वेळेला धरून ठेवतो. He delays, he waits थोडा उशीर लावतो till a person develops his spirit. आणि जोवर देवाला दिसत नाही की हा या माणसाचा आत्मा आता विकसित झालेला आहे, त्याच्यानंतर मग देव करायला सुरुवात करतो. So there are divine delays तर काही दैवी उशीर असतात and there are carnal delays. काही दैहिक उशीर असतात. You need to know these 2 truths. आणि ही दोन सत्य आपल्याला कळायला हवी. There were people who waited काही माणसांनी वाट पाहिली because God had not yet started with them. कारण की देवाने अजूनपर्यंत त्यांच्या समवेत सुरुवात केली नव्हती. So there can be many reasons even in divine delays. तर दैवी उशीर होण्यामागे पण अनेक कारण असतात किंवा असू शकतात. What can be some of the reasons? त्यातली काही कारण काय असू शकतात? One can be God's timing. एक तर देवाचं वेळापत्रक, and you and I have got nothing to do with it. आणि तुमचा आणि माझा देवाच्या वेळापत्रकाशी काही संबंध नाही. It has nothing to do with your development. आणि तुझं जे विकसन चाललेलं आहे त्या विकसनाशी देवाच्या वेळापत्रकाचा काही संबंध नाही. You just have to wait. तू केवळ वाट बघायची. Are you understand? वेट ऑन द लॉर्ड. हालेलुया. You are not wrong. तू
काही कुठे चुकलेला नाही. If there was a delay in timing, जर समजा वेळेनं उशीर झालाय and if it is a divine delay, आणि तो दैवी उशीर आहे, one of the reasons is तर त्याच्या मागचं एक कारण असं, it has got to do with God's timing. त्याचा संबंध देवाच्या वेळापत्रकाशी आहे. It has got nothing to do with your development or with your change. आणि तुझं विकसन, तुझं बदलणं याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तर देवाकडनं अजून वेळ आलेली नाही, देवाच्या वेळापत्रकाशी त्याचा संबंध आहे, म्हणून अजून झालं नाही. There is also a divine delay. दैवी उशीर असतात. Why? का? Because we have not come in line with God. कधी कधी दैवी उशीर होतो कारण की आपण देवाच्या ओळीनं झुपून घेत नाही स्वतःला. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? You need to understand this factor as well. तर हा जो घटक आहे तोही आपल्याला सगळ्यांना कळायला हवा. There are times there is simply a no from God. कधी कधी देवाकडनं एक सरळ सोड नाही किंवा नो असं उत्तर असतं. God says no. आणि देव म्हणतो नाही, नो. Like you want to do something, he says no. की तुला काहीतरी करायचं आहे आणि तू देवाला म्हणत आहेस की मला हे करायचं आहे, पण देव म्हणतो नो, नाही. You don't need to question God. मग त्याला तू देवाला प्रश्न विचारायची गरज नाही की You need नाही. to just humbly accept it obediently. तर तू नम्रपणे देवाचं ते नो किंवा नाही हे उत्तर नम्रपणे तू स्वीकारलं पाहिजे. You must not know all the whys for the whats. आणि जे काही Behind the whats. जे काही होत आहे त्या मागचं कारण काय आहे ती सगळी कारणं तू शोधून घ्यायची नाहीये. Don't ask God. देवाला विचारू नको की असं नाही तर मग का नाही. Amen. Amen. We don't need to kick at doors. आपण दारांना लाथ मारायची गरज नाही. Doors have handles and that have to be opened very nicely. दारांना हँडल असतात, ती पद्धतशीर उघडायची. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. Why was Moses not allowed to enter the promised land? आता मोशेला अभिवचन दत्त देशात का बरं प्रवेश दिला नाही? See, Joshua, his trainer, was allowed. यहोशुवा त्याचा जो त्याच्या हाताखालचा त्याच्याकडनं प्रशिक्षण घेतलेला यहोशुवा त्याला परवानगी मिळाली पण मोशेला नाही. See, there are purposes of God. तर देवाचे काही संकल्प असतात. Amen. आमेन. And we need not delve in some of the purposes of God. आणि देवाचे जे काही संकल्प असतात त्यातल्या काही संकल्पांमध्ये आपण पडायची गरज नाही, ते देवाचे संकल्प आहेत. And partly Moses was also to be blamed. आणि त्यातला काही भाग असं म्हटलं तर मोशेला देखील आपण त्यामध्ये थोडंसं जबाबदार धरलं पाहिजे. मोशेची पण त्यामागे थोडीफार चूक झाली. Because कारण he did not come in line with God's word. मोशेनं देवानं जे सांगितलं, देवाचा जो शब्द होता त्या शब्दाला मोशेनं पाळलं नाही. Many times we waste our time बऱ्याच वेळेला आपण सुद्धा आयुष्यात आपली वेळ वाया घालवतो and we blame squarely on God. आणि आपण अगदी सरळ सोड चक्क देवाला दोष देतो की देवाने हे सगळं केलं. But God is waiting upon us that when we will learn to be obedient to Him. पण देव तर वाट पाहत असतो की कधी हा माझ्या शरण येईल आणि माझ्या आज्ञा पालनात राहायला शिकेल. Amen. आमेन. So, as I said, if it is divine delays, तर जसं मी सांगितलं की काही दैवी उशीर असतात then it can mean God's timings, आणि मग त्यामध्ये देवाचं वेळापत्रक येऊ शकतं. or divine delays which are caused from our side. किंवा काही दैवी उशीर आपल्याकडनं झालेली असतात. When God asks us to do something, की समजा देवाने आपल्याला काहीतरी करायला सांगितलेलं आहे we are not quick to respond and say yes to God. आणि देवाने समजा आपल्याला काहीतरी करायला सांगितलं तर आपण पटकन हो म्हणून देवाला प्रतिसाद देत नाही. Amen. आमेन. And that's why there are delays. आणि त्यामुळे आपल्यामुळेच उशीर होतो. Praise the Lord. आमेन. But there are purposes also. पण काही संकल्प सुद्धा असतात. Some people have not developed their spirit, and so God has to really wait. काही माणसांचा आत्मा विकसित झालेला नसतो, मग देवाने हे पाहिल्यानंतर देवाला उशीर करायला लागतो. Amen. आमेन. So why the delay on the part of God? तर देवाकडनं का उशीर? It is because तर देवाकडनं उशीर व्हायचं कारण म्हणजे some of us have not yet come in line with God. आपल्यातली काही माणसं अजूनही देव म्हणतोय त्या पद्धतीनं देवाशी जुळवून घेत नसतात आणि म्हणून देवाकडनं कधी कधी उशीर होतो. So there are delays in the plan of God. तर देवाच्या योजनांमध्ये असे हे उशीर होत राहतात. Maybe the laws of God are broken, कदाचित आपल्याकडनं काही देवाचे नियम तुटले असतील and God is waiting upon us that are we setting it right in our आणि देव lives? आपली वाट पाहत असेल की आपल्या जीवनात आपण ते सुधरवून आणि दुरुस्त करून घेतोय की नाही. Be it in the area of calling, मग पाचारणाच्या भागात असो be it in the area of getting a job or a promotion, किंवा नोकरी मिळण्याबाबत असो किंवा बढती मिळण्याबाबत असो or the blessing of finance, किंवा काही पैशाचे आशीर्वाद आपल्याला हवे असतील तर त्या बाबतीत असो or any kind of deliverance. किंवा त्या बाबतीत म्हणायला गेलं तर कुठल्याही पद्धतीच्या सुटकेविषयी असो. If there are laws that are broken, जर समजा आपल्याकडनंच देवाचे काही नियम तुटलेले आहेत they have to be set right by us. तर आपणच ते दुरुस्त करून देवाच्या ओळीत यायला हवं. There are other times कधी कधी we have not developed our faith, आपण आपला विश्वासच विकसित केलेला नसतो and when one does not develop his faith, he does not say quick to
God as saying yes. आणि एखाद्या माणसाचा जर विश्वासच विकसित झालेला नाहीये तर तो देवाला पटकन हो सुद्धा म्हणत नाही. So that requires your faith to be really trained up. मग त्याच्या मागे तुझा विश्वास खरोखर प्रशिक्षित होऊन वाढलेला पाहिजे. You need to grow and develop आणि yourself. तू स्वतःला देवामध्ये वाढवलं पाहिजे, देवामध्ये विकसित होऊन प्रशिक्षित केलं पाहिजे. One has to grow in intimacy with God. आणि मग शेवटी त्याचा निर्णय असाच लागतो की एखाद्याला देवाच्या समीप केलं पाहिजे. Like the day God told me that you have to leave the job, जसं देवाने मला ज्या दिवशी सांगितलं की तू तुझ्या नोकरीचा राजीनामा दे, I did not go about asking 10 people. मी 10 माणसांना त्याविषयी चर्चा करून विचारायला गेलो नाही. Though I had my co-people who were senior to me, जरी तेव्हाही माझ्याकडे माझे वरिष्ठ सहकारी, आत्म्यातले वरिष्ठ सहकारी देखील माझ्या समवेत होते. I had mentors who had, some of them had brought me to the Lord. आणि माझेही काही वरिष्ठ अधिकारी आत्म्यातले प्रभूतले होते की ज्यांनी मला प्रभूकडे आणलं. But पण when God told me to leave, जेव्हा देव माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला की तू नोकरीचा राजीनामा दे, and he even gave the day and date, आणि देवाने मला दिवसही दिला, तारीख पण दिली, I immediately, without consulting anybody, resigned. मी कुणाचाही सल्ला तसं म्हणायला गेलं तर न घेता राजीनामा दिला. I just told them this is what God told me. आणि केवळ त्यांना मी सांगितलं की देव माझ्याशी असं असं बोलला आणि मी असं करत आहे. Immediately I resigned, my wife resigned. मग त्यांनी प्रथम राजीनामा दिला, म्हणजे आम्ही दोघांनी प्रथम त्यांनी दिला, मग मी राजीनामा दिला. It's nothing got to do like, you hold the fort. If this doesn't work, that is there, we can lean upon it. असा हिशोब कधीच नसतो की ठीक आहे आता तुम्ही राजीनामा दिलेला आहे तर मी नोकरी सुरू ठेवते, म्हणजे किल्ला कुठेतरी आपण धरून ठेवूया. तुमच्या पाचारणात कुठे खामी निघाली तर कमीत कमी पुढे जाऊन माझ्या पगारावर तरी घर चालेल, असं नाही. See, for me it was either God called or God didn't call. माझ्यासाठी म्हटलं तर असं होतं, माझ्या जीवनात एक वळण असं आलं की एक तर देवानी मला पाचारलेलं आहे किंवा नाही. Praise God. आहे तर आहे, नाही तर नाही. It's like, some of the wives say, I don't know, my husband wants to leave the job and go into full time, but I'm not sure about him. जसं काही जोडप्यांमध्ये मी पाहतो की बायकोला नक्की खात्री नसते नवऱ्याच्या पाचारणाविषयी, आणि म्हणून बायको म्हणते की मला काही 100% माझ्या नवऱ्याच्या पाचारणाविषयी खात्री नाहीये आणि म्हणून मी माझी नोकरी कंटिन्यू करणार आहे, मी काही नोकरी सोडणार नाही. See, but with me, पण माझं म्हटलं ना, I told the Lord, तर मी प्रभूला म्हटलो you talk to my wife as well. की See, तू it's माझ्या, as simple as that. मी प्रभूला म्हटलो होतो हिशोब गुंतागुंतीचा करायचाच कशाला. मी प्रभूला म्हटलो की तू माझ्याशी बोललाय ना, माझ्या बायकोशी पण बोल. See, I mean, I've got nothing to do with it. You have to now convince her. माझा काही त्याच्याशी संबंध नाही, माझ्या बायकोला पटवायचं काम तुझं. And so God convinced her. आणि देवानी माझ्या बायकोला म्हणजे जयश्रीला पटवलं. And she told me, आणि मग जयश्री मला म्हणाली I know God has called you. की मला माहितीये देवाचं पाचारण तुमच्यावर आहे, आय नो इट. See, I said, praise God. आणि मग ते मला म्हटले की देवाला धन्यवाद. See, there are no two opinions about म्हणजे it. दुमत नसतं कधी, पाचारण एखाद्यावर आलं तर आलं And बस. for me, I didn't waste a single day. आणि माझं म्हटलं ना तर मी एक दिवस मग नंतर वाया घालवला. I'm not boasting about it. I'm telling you the truth. मी काय अभिमानाने माझी यशोगाथा तुम्हाला सांगत नाहीये, सत्य आहे म्हणून सांगतो. Amen. आमेन. And so God hasn't to waste his time waiting upon somebody to be ready just because they have to develop their faith. आणि मग देवाला एखाद्यावर वाट पाहायला लागत नाही की नाही अजून त्याचा आत्मा विकसित झालेला नाहीये, त्याचा आत्मा विकसित झाला की मग मी त्याच्याकडे जाऊन त्याला बोलवतो, असं मग देवाला वाट बघायला लागत नाही. Praise God. Amen. You see, you have to exercise your personal faith. वैयक्तिक एक विश्वास असतो प्रत्येकाचा, त्याचा सराव आपण करायचा असतो. Whether it is in the area of financial blessings, your promotion, your job, your marriage or whatever. मग तो पैशाचा आशीर्वाद असो, लग्न असो, नोकरी असो, काही असो. You will never receive it in any realm, these things, until you make the laws right that you have made wrong. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही स्तरावर मिळणार नाहीत जोवर तुमच्याकडनं ज्या चुका झालेल्या आहेत आणि त्या जर तुमच्या लक्षात आलेल्या आहेत तर त्या चुका दुरुस्त करून सुधरवल्याशिवाय या गोष्टी येणार नाही. Whether it is spiritual law or solical law or physical law. मग तो आध्यात्मिक नियम असो, जीवाचा नियम असो किंवा आध्यात्मिक नियम असो. Secondly, दुसरी बाब, your faith also has to be developed. तुझाही विश्वास कुठेतरी वाढायला हवा ना. Nobody can just say yes to God unless his faith is developed. जोवर एखाद्या माणसाचा विश्वास वाढत नाही तोवर तो माणूस असंच देवाला हो
म्हणू शकत So नाही. there is a delay even from God just because of our carnal attitude. तर आपले कधी कधी जे काही दैहिक स्वभाव बनतात ना, त्या दैहिक स्वभावापायी देवाकडनं मग उशीर होतो. There is also a delay in the divine manifestation also. आणि मग त्यानंतर दैवी प्रदर्शनात देखील उशीर होतो. Because it takes time for these laws to be set right even in our lives. तर आपल्या जीवनामध्ये आपण हे सगळे नियम दुरुस्त करून सुधरवून घेतलेले नसतात. Amen. Amen. See, even when we change, if we change today, God doesn't start using us tomorrow. जरी आपण स्वतःला दुरुस्त करून सुधरवून घेतलं तरी लगेच काही दुसऱ्या दिवशीपासून देव आपल्याला वापरायला लागत नाही. God waits. देव वाट पाहतो That is that change for a day कि or हाँ- is it for a longer time? हा बदल या माणसात आलाय तो एका दिवसासाठी आलाय का कायमचा आलाय, देव तपासतो. That is why म्हणून you need to grow while you wait upon God. तुम्ही देवाचरणी वाट पाहत असताना तुमची वाढ झाली पाहिजे. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? While you wait, you need to grow. आणि तुम्ही वाट पाहत असताना प्रभूत वाढलं पाहिजे. You don't cross your hands and wait upon God. म्हणजे असं हाताची घडी घालून देवावर मी वाट पाहत आहे, देवावर मी वाट पाहत आहे असं नाही. Amen. Amen. See, when God gives you a waiting time, देव जेव्हा तुझ्या जीवनात कुठेतरी वाट पाहायची वेळ आणतो it is for a reason. त्याच्या मागे काहीतरी कारण असतात. Either we have to set the laws that we have broken right, एक तर आपल्याला असं काही लक्षात आलंय की इथं माझ्याकडनं देवाचा आज्ञाभंग झालेला आहे, तर ते दुरुस्त करून आपण स्वतःला सरळ करायचं, or then grow in faith. किंवा विश्वासात वाढायचं आणि म्हणायचं की नाही प्रभू माझा तुझ्यावर 100% नाही 200% विश्वास आहे. So waiting time is a very precious time, not upon God but upon us. तर ही प्रतीक्षा करायची किंवा वाट पाहायची जी वेळ असते देवाचरणी, ती आपल्यासाठी फार महत्वाची असते. How do you wait? कशी वाट पाहायची? You wait by praying. प्रार्थना करून वाट पाहायची. You wait by listening to the word of God. देवाचं वचन ऐकून वाट पाहायची. You wait by developing your faith. स्वतःचा विश्वास विकसित करून वाट पाहायची. And how do you develop your faith? आणि विश्वास कसा हो विकसित होतो? By heeding to the word of God. अर्थातच देवाचं वचन ऐकून विश्वास वाढतो. By hearing the men of God. देवाच्या सेवकांचे संदेश ऐकून विश्वास वाढतो. That's why I always encourage people to attend a meeting where seasoned men of God preach or teach. आणि म्हणून मी लोकांना नेहमी प्रोत्साहन करत असतो की अशा सभेला जा की ज्या सभेमध्ये परमेश्वरात येशू ख्रिस्तात मुरलेले सेवक संदेश सांगतायत. Because there are some things that you can get from other people's experiences quick hand. कारण की काही गोष्टी मग इतर माणसांच्या अनुभवांवरनं पण आपल्याला पटकन स्वीकारायला जमतात. Maybe that man of God took 5 years to discover a spiritual truth. कदाचित त्या समोरच्या देवाच्या एखाद्या सेवकाला 5 वर्ष गेली असतील ते सत्य त्याला उलगडायला. And he had to go through very many valleys. आणि त्या देवाच्या सेवकाला अनेक दऱ्याखोऱ्यातनं जावं लागलं असेल ते सत्य प्राप्त करायला. Maybe he had to be really broken to receive those spiritual truths. आणि कदाचित त्या देवाच्या सेवकाला बरंच काही तुटावं लागलं असेल ती सगळी आध्यात्मिक सत्य ग्रहण करायला. And he has learned it. आणि त्या देवाच्या सेवकाने होता या सगळ्या प्रवासात ते शिकून घेतलं And असेल. if he is teaching you, आणि तो मुरलेला अनुभवी देवाचा सेवक जर तुला संदेश सांगून शिकवतो then you get it first hand and immediately you get it. तर तुला ते लगेच मिळतं. फर्स्ट हँड कॉपी म्हणतात तसं लगेच मिळतं, कारण त्याच्या अनुभवांवरनं तू शिकतो आणि म्हणतो की नाही अशी ही चूक मी आता करणं नाही, मी शिकून घेतलं. Praise the Lord. Amen. See, you are cutting short the distance. आणि मग काय होतं, हा लांबचा जो प्रवास असतो तो थोडा आपण शॉर्ट करून घेतो. So God can take you if you are ready through the way of the Philistines. तर पलिष्ठ्यांच्या मार्गाने जायला तुम्ही जर तयार असाल तर देव तुम्हाला पलिष्ठ्यांच्या मार्गाने पण नेईल. See, if you have no fear of the Philistines, God will not just take you through a long route. तुझ्यामध्ये जर पलिष्ठ्यांची भीती नसेल तर देव कशाला तुला लांबच्या रस्त्याने नेईल? Are you understanding? कळतं का? God didn't take them through the way of the Philistines because they were not ready. देवाने त्यांना पलिष्ठ्यांच्या मार्गाने नेलं नाही का? कारण इस्रायली माणसं तयार नव्हती, त्यांना ते झेपणार नव्हतं. So seasoned men of God or women of God, मुरलेले जे देवाचे सेवक सेविका असतात they just tell you, learn from me. ते केवळ तुम्हाला असं म्हणतात की तू माझ्याकडनं शिक. Learn from what I went through. ज्या कशातनं मी गेलेलो आहे माझ्या जीवनाच्या या प्रवासातनं तू शिक. And if you learn, you are in an advantageous position. आणि तू जर नम्र होऊन शिकून घेतलं तर फायदा तुझाच आहे. Because you don't have to go that way. कारण मग तुला त्याच मार्गाने ठेचा खात जायला लागत नाही. You don't have to wander 40 years in the wilderness. आणि मग 40 वर्ष रानातला प्रवास करायला लागत नाही. as Amen. simple as that. Because that good man had gone through that way. कारण तो जो कोणी चांगला भला सेवक किंवा माणूस आहे
तो ठेचा खाऊन खाऊन त्या सगळ्या लांबच्या प्रवासातनं जाऊन आता तुला शिकवत आहे की तू असं नको करू. Praise God. Amen. See, I would rather learn from David, who had many downfalls but came out flourishing, than learn from Saul. मी तर शौलाकडून शिकून घेण्याऐवजी दाविदाकडून शिकून घेणं पसंत करीन की जो दावीद अनेक पतनात न गेला पण शेवटी बाहेर विजयी पडला. Amen. आमेन. It may have taken a seasoned man of God 5 years, and for you it may take 5 minutes to learn that same कदाचित truth. एखाद्या मुरलेल्या देवाच्या सेवकाला ते सगळं प्राप्त करायला 5 वर्ष गेली असतील पण त्याच्या शिकवणीतून तू 5 मिनिटात ते सगळं प्राप्त करून घेऊ शकतो. Amen. He must have crossed many pits. He must have fallen in some of those pits. कदाचित अनेक खड्ड्यांमध्ये किंवा काही खड्ड्यांमध्ये तो देवाचा सेवक पडला असेल. And why you have to say, no, let me also pass through the same pits, let me also have the same kind of fall. तू कशाला आगाऊपणा करून असं म्हणायला हवं की तुम्ही तुमच्या खड्ड्यातनं गेला मीही माझ्या खड्ड्यातनं जाऊन मग खड्ड्यातनं पडूनच शिकीन. अरे ते बाहेर आले, तुम्ही नाही येणार बहुतेक. एवढा आगाऊपणा करायची गरज नाही. कोणतरी शिकवते शिकून घे. No, they have come out. Maybe you may never come out. ते खड्ड्यातनं बाहेर पडले, तू खड्ड्यात पडून तिथंच राहिला तर मग पुढं काय? Say, मग पुढं काय? somehow he came out. कसं तरी करून देवाचे सेवक खड्ड्यात पडले होते पण विजयी बाहेर आले. So sit under a person's teaching who is a seasoned preacher. तर एखादा जो मुरलेला असा देवाचा सेवक आणि त्याचे संदेश त्याच्या प्रशिक्षणाखाली आणि ट्रेनिंग खाली राहा. And you would have gained much. आणि मग तुम्हाला खूप त्यातनं लाभ होईल. That's why Solomon has written in the book of Ecclesiastes. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकात बघा शल्मोन राजाने लिहिलेलं आहे That you may know what he went through. की तुम्हाला कळावं आपल्याला कळावं तो कशा कशातनं गेला. He wrote it all down. त्यानं सगळं तिथं लिहून ठेवलंय. He said, I tried this, I tried that. शल्मोन म्हटला पहा उपदेशकात की मी हा प्रयत्न केला मी तो प्रयत्न केला. I tasted this under the sun, I tasted that under the sun. मी सूर्याखाली याची चव घेऊन पाहिली मी सूर्याखाली त्याची चव घेऊन पाहिली. I got married 300 times and then I had concubines 700. मी 300 वेळा विवाह केला 700 गुलाम बायका ठेवल्या. Finally I said this is all vanity. आणि शेवटी म्हणजे 1000 केल्यानंतर तर्क लागला की हे सगळं व्यर्थ आहे. So now you don't need to fall into the similar experiences of Solomon आता to त्या just find out the truth. शल्मोनाच्या या असल्या अनुभवातनं तू जायचं का सत्य शोधून काढायला 1000 करायचे तो वर आयुष्य जाईल. He was in the wilderness, अरण्य प्रवास wasted precious years, किती मौल्यवान वर्ष वाया घालवली. and now he says, आणि आता म्हणतो don't try it. की तुम्ही नका बाबा ह्यात पडू नको. And he said it's a waste of time. मग शल्मोन म्हणतो की हे सगळं वेळ वाया. And see, and you have gained knowledge by reading that आणि मग शल्मोनाने जे लिहिलेलं आहे ते वाचून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं and की नाही? applying it in your lives. आणि मग आपण ते ज्ञान घेतो उपदेशक वाचतो आणि आपल्या जीवनात आपण ते वापरतो आणि म्हणतो कानाला खडा मी नाही हे करणार. See, rather than going through his experience, म्हणजे त्याच्या या सगळ्या पडक्या अनुभवातनं मी नाही जाणार मला त्यांनी शिकवलं मी शिकून घेतो. as it is these days, people hardly live for 80 or 90. एक तर अलीकडचा जमाना असा झालाय की लोक 80-90 पर्यंत जेमतेम जातात. Praise God. जेमतेम. See, for Moses to delay 40 years to be in the wilderness in Midian, it was okay. मोशेनं 40 वर्ष मिद्यान देशात जाऊन उशीर वगैरे जो लावला त्याला ठीक होतं. Amen. Amen. Now, you cannot expect yourself to waste 40 years. As it is, we hardly live for 80, 90 एक तर years. आपलं जीवनच 80चं आणि त्याच्यात 40 वर्षाचा काळ तू लावला तर म्हातारपणात काय सेवा करशील. See, so for us, it's more important now. आपल्यासाठी आता हे महत्वाचं आहे. आपला हिशोब 80 वर्षात फिट करायचा. He who has gained knowledge has gained time. ज्याने ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याने वेळ आणि काळ वाचवली. Praise the Lord. Amen. And we are trying our best to gain time. आणि आपण सर्वतोपरी सगळे प्रयत्न करत आहोत की मला काळ चालला धावत धावत तो हातात घ्यायचा आहे. Praise the Lord. And so Amen. that is the advantage of learning from a mature minister of God. आणि देवाच्या समंजस प्रौढ आणि पोक्त सेवकांकडून शिकून घेण्यात हा फायदा आहे. So some people say, I don't believe in any church. काही लोक म्हणतात नाही नाही चर्च वगैरे मध्ये माझा I don't विश्वास believe in any minister and man of God. चर्च वगैरे आणि देवाचे सेवक वगैरे आणि देवाचे सेविका वगैरे आय डोंट बिलीव्ह. मी I just विश्वासच will नाही. study, read the word of God. मी आपलं देवाचं वचन वाचणार बायबल वाचणार I have the बस. Bible with me. माझ्या बरोबर बायबल आहे. आय एम डन. I don't need anybody teaching me. मला कोणाची गरज नाही कुणी मला शिकवायचं नाही. See, maybe it's just the demonic oppression which is causing all the delay in your life. You may not know. कदाचित हा सगळा सैतानी दबाव तुझ्यावर पडत असेल की ज्यामुळे तुझा वेळ वाया चाललाय. See, Satan will always oppose you and stop you from receiving God's best. सैतान तर नेहमीच तुम्हाला मला विरोध करणार
आणि विरोध करून देव जे काही चांगलं आपल्याला देऊ पाहत आहे त्यामध्ये खंड पाडणार. Amen. आमेन. Because there are blessings we need to receive in time also. कारण काही आशीर्वाद असे असतात की जे वेळेत पण मिळाले पाहिजेत. Blessings are bound for time also. It's very आशीर्वाद, important. काही आशीर्वाद वेळेला बांधलेले असतात, त्या वेळेत ते मिळायला हवेत. You cannot say, no, let me wait and wait and wait and then someday I will get married. तुम्ही असं नाही म्हणू शकत, नाही मला वाट बघू दे, वाट बघू दे, वाट बघू दे, वाट बघू दे, कधीतरी मी लग्न करीन. कधी 80-90 झाले मला मोसेस जोपर्यंत मिळत नाही मी लग्न नाही करणार. मला जोवर मोशे मिळत नाही मी लग्न करणार नाही. Make somebody a Moses. अरे कुणाला तरी तू मोशे करून टाक. मोशे मिळेपर्यंत आयुष्य जायचं. So some people waste their time. They are in 30s and 40s and 50s and then they say, Lord, now bless me. तर काही माणसं असा वेळ वाया घालवतात, 30-40 मग 50-50 वर्षाची झाली अजून लग्न नाही आणि मग म्हणायचं देव मला आशीर्वादित कर. Yes, there are people who don't want to get married. It's quite another thing. काही माणसं अशी असतात की ज्यांना लग्न करायचं नाहीये, त्यांची गोष्ट वेगळी आहे. But then there are other reasons also. That it's not the only reason. There are other reasons you don't get a proper believer and so there is a delay. हे एक कारण मी दिलं, पण कधी कधी वेगवेगळी कारण त्याच्या मागे असतात की लग्न व्हायला उशीर का होत आहेत का, तर यथायोग्य बिलीवर माणसंही सापडत नाहीत, मग उशीर होत जातो. And so some people don't want to just get married to anybody. आणि मग काही माणसांचं असं शेवटी मत होतं की नाही मला लग्न कुणाशीच करायचं नाही. Amen. Just any Tom, Dick and Harry. I have to have a right person in my life. माझ्या जीवनामध्ये योग्य व्यक्ती आला पाहिजे, असा आण्या सुन्या मला कोणी चालणार नाही. Otherwise that marriage will be a mess. नाहीतर तो विवाह सगळा गोंधळाचा विवाह होईल. Praise God. Amen. So now there can be a resistance from the enemy and you doing it alone can be hard for you. तर शत्रूकडनं विरोध येऊ शकतो आणि मग तू एकटा झटत खपत आहे ते तुला अवघड जाऊ शकतं. Amen. Amen. The enemy can just bring a curse on your life and it will not be easy for you to deal alone. शत्रू तुझ्या जीवनावर शाप आणू शकतो आणि मग त्यात तू एकट्याने जर मेहनत केली तर तुला ते सगळं अवघड होणार. That's why we need to attend the church and continue in the teaching of some anointed men and women of God. आणि म्हणून शेवटी निष्कर्ष हाच लागतो की आपण चर्चला आलं पाहिजे आणि एखाद्या देवाच्या अभिषिक्त आणि मुरलेल्या सेवकाच्या संदेशातनं शिकलं पाहिजे. That will stop all oppositions and attacks. आणि त्यातून हे सगळे विरोध आणि हे सगळे हल्ले बंद होतील. Because at the end of the message, कारण संदेशाच्या शेवटी there is always a prayer. प्रार्थना असते की नाही. Amen. There is संदेशाच्या a शेवटी prayer and there is anointed prayer and there is a release of the anointing. संदेश समाप्त झाला की प्रार्थना असते, त्या प्रार्थनेमध्ये अभिषेक मोकळा होतो, And people are set free. लोकांना मोकळीकता मिळते. Praise God. आमेन. They are set free. आणि लोकांना सुटका मिळते. One can chase 1,000, two can chase 10,000. 1,000ला पळवतो, दोघं 10,000ला पळवतात. It's always good to attend some church services. आणि म्हणून कुठल्या तरी चर्चच्या सर्व्हिसला जाणं नेहमी चांगलं. I know of some who had now become pastors. They had been attending a Monday discipleship meeting regularly. मला माहिती आहे आता असे काही पास्टर्स झालेले आहेत, ऑलरेडी पास्टर झाले की जे नियमितपणे आपल्या सोमवारच्या सभेला येत राहिले. And they said we were just waiting upon God. आणि सोमवारच्या आपल्या शिष्य सभेला येत राहिले आणि म्हणाले की आम्ही देवाचरणी वाट पाहत होतो, That He may give us a ministry. की देवाने आम्हालाही सेवा द्यावी. Because we know we had it in us. कारण की आम्हाला माहितीच होतं कुठेतरी हृदयामध्ये की आमच्यात हे देवाची सेवा करणं आमच्यात आहे. But something was not allowing it to happen. अशी काहीतरी बाब होत होती की जी या सगळ्या गोष्टींना परवानगी देत नव्हती. And so they were waiting. आणि म्हणून ती वाट बघत होती, ती माणसं वाट पाहत होती. But in their waiting, it was a carnal waiting. पण त्यांचं वाट पाहणं दैहिक झालं. Because God was ready. कारण देव तयार होता. But when they started attending a discipleship meeting, काहींचं वाट पाहणं दैहिक होतं कारण की देव तयार होता. पण मग जेव्हा त्यांनी आपल्या सोमवारच्या शिष्य सभेला यायला सुरुवात केली, what happened? काय झालं? Their faith developed in the word of God. त्यांचा विश्वास देवाच्या शब्दांवरचा अजून विकसित झाला. And when your faith develops in the word of God, आणि देवाच्या शब्दावरचा आपला विश्वास विकसित झाला, you start saying yes to God. की आपण देवाला हो 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 म्हणायला लागतो. And suddenly you have your ministry or your blessing or whatever. देवाला आपण हो म्हणत गेलं की अचानक आपल्याला मग देव सेवा देतो का, आपलं काम सुरू होतं का, सेवा सुरू होते. There are other times the yoke is broken in such meetings. बाकी काही वेळेला असं होतं की असल्या काही सभेला, आपल्या शिष्य सभेसारख्या काही सभांना जाऊन सैतानाचं जोखड तुटून जातं. And things start taking shape in people's lives. आणि लोकांच्या जीवनामध्ये गोष्टींना आकार यायला लागतो. And some pastors, they have met me and told me, because we started attending your discipleship meeting, now we have our own church. आणि काही पास्टर्स त्यातले मला भेटून सांगतात की तुमच्या शिष्य सभेला आम्ही नियमितपणे सोमवारी येत होतो आणि त्यानंतर आमची सेवा सुरू झाली, आज आमचं स्वतःचं चर्च आहे. There are more than 50 pastors who have just left me, but they have
started small churches all over the place. मी म्हणतो ना, जवळपास किंवा 50हून जास्त असे पास्टर असतील की जे इथे आले, इथं त्यांनी शिकून घेतलं आणि मला सोडून गेले, पण आज त्यांची स्वतःची सेवा आहे, त्यांचं स्वतःचं चर्च आहे. What happened? काय झालं? They were stirred up in their faith. त्यांचा विश्वास हल्ला. And I'm happy. मी आनंदी आहे. In one sense, because they are starting their own churches. मी आनंदी आहे. एका रीतीने म्हटलं ना तर मला खूप आनंद होतो, कारण की ते स्वतःचं चर्च सुरू करतायत ना. There are times कधी कधी financial breakthrough some people don't get. काही माणसांना पैशाच्या बाबतीत आर्थिक ब्रेक थ्रू मिळतच नाही. There's nothing wrong with God. तर तेव्हा देवात काही चुकलेलं नाही. There are times कधी कधी when our faith is not developed, there is no release of financial blessing. समजा आपलाच विश्वास विकसित झालेला नसेल तर मग आर्थिक आशीर्वाद मोकळे होत नाही. And that's why you see, म्हणून तुम्ही पाहता when people attend Sundays and Mondays, की माणसं जेव्हा रविवारी आणि सोमवारी चर्चला येतात, they are quick to respond and they are quick to apply faith in circumstances, and there is a release of blessings. त्यांचा प्रतिसाद पटकन असतो. पटकन ते देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये वापरायला तयार होतात आणि पटकन त्यांच्या जीवनात मग हे आशीर्वाद मोकळे झालेले दिसतात. Because there you are not alone. Somebody else also is exercising faith along with you. कारण तिथे तुम्ही एकटे नसता आणि कोणीतरी देखील तुमच्या समवेत त्याचा विश्वास वापरत असतो. And it does great damage to the kingdom of Satan. आणि या सगळ्यातनं सैतानाच्या राज्याला मोठी हानी आणि इजा होते. His grip towards you becomes loosened. आणि सैतानाची तुझ्यावरची जी पकड असते ती ढिल्ली होत जाते. If two of you shall agree touching anything upon this earth, लिहिलंय ना, that principle applies there. लिहिलं ना, लिहिलेलं आहे ना, हे तत्व इथे लागू पडतं बायबल मधलं की तुमच्यातले दोघे जण जर कुठल्या गोष्टीवर सहमत झाले. So some of us may not be very victorious in resisting the enemy by himself alone. तर आपल्यातली काही माणसं एकट्यावर शत्रू सैतान त्याचा जो दबाव आणि विरोध येत आहे त्याला टॅकल करायला एकटे समर्थ होणार नाही. But when we yield and submit ourselves to another person's faith, पण आपण जेव्हा शरण येतो आणि एखाद्या मुरलेल्याच्या विश्वासात सहमत करतो, to another person's anointing, किंवा एखाद्या मुरलेल्याच्या अभिषेकात सहमत करतो, that person's word and faith and anointing together with yours will drive out the enemy from your life. मग त्या माणसाचा अभिषेक, त्या माणसाचं ते देवामध्ये मुरलेलं असलेलं जीवन आणि त्याचा विश्वास तुझ्या विश्वासामध्ये मिसळतो आणि तुझ्या जीवनात कार्य होऊन सुटका येते. Amen. It will stop. It will prevent the devil that has been preventing the manifestation of God's ministry in your life will be broken. आणि मग सैतान तुमच्या जीवनामध्ये जे काही विरोध आणत असतो की ज्यापायी देवाची सेवा आणि देवाचं कार्य तुमच्या जीवनात होऊ नये, ते सगळे दबाव आणि विरोध तुटून जातात. Like God kept Moses and Joshua over the children of Israel. जसं मोशेला आणि यहोशुआला देवाने इस्रायली लोकांवरती नेमलं, But they were constantly resisting the leadership. पण सतत ती माणसं या पुढाऱ्यांना विरोध करत होती. And that's why म्हणून God was postponing and delaying and waiting. देव जे काही करायचं होतं ते करण्यात वेळ लावत गेला, उशीर लावत गेला, पुढे ढकलत गेला, कारण माणसांनी या पुढाऱ्यांना विरोध खूप केला. If you read the whole map, तुम्ही जर संपूर्ण नकाशा the वाचला, first CD has come out very beautifully. They have also shown some map and all that. You पहिली can take सीडी, the CD. पहिली DVD माझ्या या संदेशाची फार चांगली बाहेर निघालेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी हा सगळा नकाशा देखील दाखवलेला आहे माझ्या संदेशासह. See, everything was planned by God. सगळं देवाने योजलं. For instance, उदाहरणार्थ they were, settled in Goshen. तुम्हाला माहितीये हे सगळे गोशेन प्रांतात येऊन राहिले. Exactly on Passover, बरोबर वलांडणाच्या दिवशी they were released. आणि मग ते मोकळे झाले. Not one day before Passover, not one day after. बरोबर वलांडणाच्या दिवशी त्यांना सुटका मिळाली. एक दिवस आधी नाही, एक दिवस नंतर नाही. Because they had the first Passover there in Exodus 12. If you read, you will come to know. कारण निर्गम 12वा अध्याय तुम्ही जर वाचला तर त्यांचं पहिलं वलांडण तिथे झालं. That speaks about our Lord Jesus Christ dying for us on the cross on Passover. त्यावरून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोललं जात आहे की जो प्रभू येशू ख्रिस्त वलांडणाच्या वेळेला आपल्यासाठी जो येशू ख्रिस्त मरण पावला, And they left at midnight. आणि मध्यरात्री त्यांनी तो देश सोडला. That means they must have left maybe on Thursday or Friday. त्याचा अर्थ त्यांनी गुरुवारी किंवा शुक्रवारी मध्यरात्री तो देश सोडला. Maybe on Thursday. कदाचित गुरुवारी रात्री त्यांनी तो देश सोडला असावा. Because our timing starts from midnight to midnight. तर आपली वेळ मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत 24 तासाची असते. But for them, त्यांना it is evening to evening was the first day. God said that was their rule. त्यांच्यासाठी सायंकाळ टू सायंकाळ 24 तास हा पहिला दिवस. देवाने त्यांना असा नियम दिला होता, सायंकाळ टू सायंकाळ. So evening after 6 o'clock, तर सायंकाळी 6 नंतर
till the next day 6 o'clock is one day. पुढच्या दिवशी 6 वाजेपर्यंत, संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत एक दिवस. आपला कसा रात्री 12 ते उद्या 12 एक दिवस होतो ना, तसा त्यांचा संध्याकाळी, आज संध्याकाळी 6 ते उद्या संध्याकाळी 6 त्यांचा एक दिवस. So if it was 6 o'clock in there, they would say this is the first day. तर 6 संध्याकाळचे वाजले की ते म्हणणार की पहिला दिवस. Even next day, even if it is 5 o'clock, they will say it is the first day. आणि दुसऱ्या दिवसाचे संध्याकाळचे 5 जरी वाजलेले असतील तरी त्याला ते दुसरा दिवस म्हणत नाहीत, ते असंच म्हणतात की हा पहिला दिवस. But we will say it's the second day. आपण काय म्हणतो, सूर्य उगवला म्हणजे दुसरा दिवस. That's why we have confusion about Good Friday and saying that 3 days are not covered in that 3 days. आणि म्हणून हा सगळा गोंधळ गुड फ्रायडे विषयीनं पण होतो ना, की 3 दिवस 3 रात्री म्हणतात की पण 3 दिवस 3 रात्र कुठे पूर्ण झाल्या. In that one day, even 1 hour is over, they will call it one day. त्याच्यामध्ये 1 तास जरी पुढे गेला तर त्याला ते एक दिवस पुढे गेला म्हणतात. Amen. 6 नंतर 7 वाजले की एक दिवस झाला. Then they crossed the Red Sea. मग त्यांनी तांबडा समुद्र पार केला. And from there, तिथून you know how they grumbled, they cried. त्यांची कुरकुर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, किती त्यांनी तक्रार केली, कुरकुर केली. And God said, ते बोलला, these people are complaining and doubting and they have no faith. I don't want to take them the shortcut. ही इस्रायली माणसं खूप तक्रार करतात, खूप संदेह घेतात आणि खूपच कुरकुर करतात. मला यांना शॉर्टकटनी न्यायचंच नाही, मी यांना लांबनं नेणार आहे. So by the time they crossed the Red Sea, it was Sunday. आणि जोवर त्यांनी तांबडा समुद्र पार केला, रविवार उजाडला. That is Easter Sunday. ईस्टर संडे That उजाडला. means the resurrection they याचा got. अर्थ पुनरुत्थान त्यांना प्राप्त झालं. They left Egypt, they left the world. मिस्र देश त्यांनी सोडला, जग त्यांनी सोडलं. And then मग God saw that they were not still ready. देवाने पाहिलं की अजूनपर्यंत या इस्रायली माणसांची तयारी नाही. See, they were not ready. कुरकुर 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 चालूच आहे. So what did God say? मग देव काय बोलला, These people may change their mind. या माणसांचं काही सांगत नाही, कधी मन बदलतील. They have no steady mind. कारण की त्यांचं मन स्थिर स्थावर नाही. What will I do? मी आता काय करू? I will take them to Mount Sinai. मग देव म्हटला, मी आता काय करू? मी एक काम करतो, त्यांना सिनाय डोंगरावर So नेतो. they walked and walked and walked and walked and reached Mount Sinai. मग ते चालले 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 आणि सिनाय डोंगरापर्यंत पोहोचले. Amen. आमेन. It took another 6 months. त्यात अजून 6 महिने गेले. You know, 50th day they reached Mount Sinai. 50व्या दिवशी ते सिनाय डोंगरापाशी आले. Because on the day of Pentecost, God came down to meet them. पेंटेकॉस्टच्या दिवशी देव त्यांना भेटायला खाली अवतरला. Amen. Amen. So it was roughly about 2-3 months. म्हणजे जवळजवळ 2 ते 3 महिने झाले की नाही. And by the time then Moses went up another 40 days. मग नंतर मोशे सरवर गेले, त्यात 40 दिवस गेले. And he came down. मोशे डोंगरावर गेला, मग नंतर 40 दिवसांनी खाली आला. And he saw all of them. आणि मग मोशेनं खाली उतरून त्यांना सगळ्यांना पाहिलं Making the golden calf. की यांनी तर सोन्याचं वासरूही केलं And worshipping them. आणि सोन्याच्या वासराची आराधना सुरू केली. And then he broke that slab. मग मोशेनं त्या पाट्या तोडल्या. Again another 40 days he went on top. परत अजून 40 दिवस वर गेला. म्हणजे असे 2-4 महिने तर So असेच गेले. by the time they left the Mount Sinai, म्हणजे सिनाय डोंगर सोडेपर्यंत nearly 2 years. जवळजवळ 2 वर्ष गेली. See, the first Passover they had in Egypt. पहिला वलांडन त्यांनी मिस्र देशात केला. Second Passover they had on Mount Sinai. दुसरा वलांडन त्यांनी सिनाय डोंगरापाशी केला. And from there they walked and walked and walked and God took them to Kadesh Barnea. तिथून ते चालले 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 आणि देवाने त्यांना कदेश बर्नियापर्यंत नेलं. So till that time it was complete 2 years. तोवर 2 वर्ष पूर्ण झाली. Entering about the 3rd year. आता 3रं वर्ष सुरू होणार. So at Kadesh Barnea they had a 3rd Passover. आणि कदेश बर्नियापाशी त्यांनी 3रा वलांडण केला. So now how many years over? 2.5 years. किती वर्ष? Or 3 years. 2, 2.5, 3 वर्ष गेली. But what about 37 years? Because 40 years altogether they were in wilderness. पण 3 वर्ष गेली, अजून 37 वर्ष बाकी आहेत. ऑल टुगेदर 40 वर्ष ते रानात होते ना. And Kadesh Barnea, कदेश बर्निया, you cross Kadesh Barnea, you enter the promised land. कदेश बर्निया पास केलं की लगेचच आपण अभिवचन दत्त देशात पोहोचतो. So 38 years they were in Kadesh Barnea. म्हणजे 38 वर्ष गोल गोल राणी See, कदेश बर्निया. only there only. तिथंच घोटाळत आहेत. 38 years they were there. सुधरायचं नाव नाही, तिथंच गोल 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 कदेश बर्नियामध्ये. Divine delays because of carnal delays. दैहिक उशिरापायी दैवी उशीर. Are you understanding, people, what I'm saying? कळतं का मी काय म्हणतो? There are divine delays. दैवी उशीर होतात. The faster you are ready, the faster God blesses you. जितका पटकन तू तयार होशील तितकं पटकन देव तुला आशीर्वाद देईल. Amen. ह्यांना त्यांना आणि देवाला उगीच दोष देऊ नको. Praise God. आमेन. And right there, आणि तिथंच near Mount Sinai, सिनाय डोंगरापाशी was the place of where Moses met God. जिथं मोशे देवाला भेटला ती जागा. Isn't it? हा? Where he saw the plant which was burning.
तिथं मोशेनं जळतं झुडूप पाहिलं, burning bush. आगीवरचं झुडूप पाहिलं. It is close to Mount Sinai. सिनाय डोंगरापाशीच आहे ते. God met him. ते भेटला तिथं त्याला. And Moses knew मोशेला माहित होतं that shortcut route. शॉर्टकटचा रस्ता. You think so Moses never knew? तुम्हाला असं वाटतं का की मोशेला माहित नव्हतं शॉर्टकट रस्ता कुठला आहे? He knew it. मोशेला माहिती होतं. He was in Midian for quite some time, for 40 years. मिद्यान देशात 40 वर्ष काढली होती मोशेनी. This man knows. मोशेला माहित होतं. Say. But he didn't say anything. पण मोशे काही बोलला नाही. God, as you say. ते बाप्पा तू म्हणशील तसं 40 वर्ष लोक पण काही फारशी सरळ नाहीयेच. And when they reached Kadesh Barnea, कदेश बर्नियाला जेव्हा ते आले, they could have easily entered the Holy Land. फार सोपं होतं, पवित्र भूमीवर लगेच पाय ठेवू शकले असते. Deuteronomy 9:23. अनुवाद 9वा अध्याय 23वे वचन. Likewise, when the Lord sent you from Kadesh Barnea, saying, "Go up and possess the land which I have given you," then you rebelled against the commandment of the Lord your God, and you believed him not, nor hearkened to his voice. अनुवाद 9वा अध्याय 23वे वचन. आणि यहोवाने तुम्हाला कादेश बर्नेयाहून पाठवताना सांगितले, वर जा आणि जो देश मी तुम्हाला दिला तो वतन करून घ्या. तेव्हा तुम्ही यहोवा तुमचा देव याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाच नाही आणि त्याची वाणी ऐकली नाही. See, from Mount Sinai to Kadesh Barnea is 11 days journey. सिनाय डोंगरापासून कदेश बर्निया 11 दिवसाचा प्रवास आहे. They took more than 1 year. 11 दिवसाच्या प्रवासाला द ग्रेट इस्रायली माणसांनी 1.5 वर्ष लावली. See, in Deuteronomy 1:2. अनुवाद 1 अध्याय 2 वचन. It is 11 days journey from Horeb, that is Sinai, by the way of Mount Seir to Kadesh Barnea. अनुवादाचा 1 अध्याय आणि त्यातलं 2 वचन आपल्याला सांगत आहे पहा, होरेबापासून सेर डोंगरावरून कादेश बर्नेयापर्यंत 11 दिवसाची वाट आहे. किती दिवसाचे? किती बोला? 11 दिवसाचे. बोला बोला. They spent nearly 1 year. त्यांनी तिथं किती दिवस काढले? 1 वर्ष. And then मग from Kadesh Barnea to just put one step to the promised land, 38 years. कादेश बर्नेयापासून त्या पवित्र भूमीवर पाऊल टाकायला 11 दिवस परवडले, 38 वर्ष लावली द ग्रेट इस्रायली माणसांनी. See that? Nearly 38 years wandering. 38 वर्ष जवळजवळ भटकत राहिले. It was because of their grumbling against Moses, against God. मोशे विरुद्ध तक्रार, देवा विरुद्ध तक्रार. मोशे चांगलाच नाही, देव खराबच आहे, लोक असलीच आहेत. God sent manna from heaven. देवाने स्वर्गातून पार मान्ना पाठवला. God sent quails from heaven. देवाने स्वर्गातनं लावे पाठवले. Praise God. देवाला धन्यवाद. He appointed 70 leaders, elders to help Moses to bear the burdens. 70 वडील माणसं उभी केली की मोशेला ते ओझ वाहायला मदत व्हावी. But then we also hear about Miriam and Aaron getting angry with Moses. आपण पाहतो मोशेच्या फॅमिलीमध्ये मिरियाम आणि अहरोनच मोशेवर चिडायला लागले. They spoke against Moses because he married a Cushite woman. आणि कुशी स्त्रीशी मोशेनी लग्न केलं म्हणून भाऊ आणि बहीण चिडले आणि त्याच्या विरुद्ध बोलायला लागले. It all happened before the wanderings. हे सगळं भटकण्या अगोदर झालं. But Moses was a very humble man. पण मोशे फार नम्र माणूस. See? And when they were at the threshold of Kadesh Barnea, आणि कदेश बर्नेयाच्या जेव्हा उंबरठ्याला ते येऊन टेपले, something again happened. परत काहीतरी झालं. 12 spies were sent to scout the land. 12 हेरांना पाठवलं देश हेरायला. They grumbled. त्यांनी तक्रार केली. You read all this in Numbers 13. हे सगळं गणना 13व्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल. And Canaan was truly a land flowing with milk and honey. आणि कनान देश तर खरोखर दूध आणि मध वाहणारा देश. But they said Canaanites look like giants and we are like grasshoppers. पण या हेरांनी येऊन सांगितलं की कनानातली माणसं राक्षसी इतकी पहाडी आहेत आणि आपण तर नागतोड्या समान आहे. 10 of the leaders spoke negatively. 10 लीडर नकारात्मक बोलले. Amen. Amen. And the people got frustrated. आणि मग लोक इस्रायली माणसं कंटाळली. The leaders gave a bad report. आम जनता कंटाळली कारण लीडर लोकांनी येऊनच वाईट रिपोर्ट दिला. They argued that their chances of winning this battle was very slim. आणि खूप वादविवाद केला की नाही आपण ही लढाई नाही जिंकू शकत, फार कमी चान्स आहे आपण ही लढाई But जिंकायची. only Joshua and Caleb spoke very positively. फक्त यहोशुवा आणि कालेब फार सकारात्मक बोलले. That speaks about their faith in God. त्यातून यहोशुवा आणि कालेबाचा जो देवावरचा विश्वास होता त्याविषयी बरंच बोललं जातं. And then Numbers 14 we hear all the congregation crying out. आणि मग गणना 14 मध्ये आपण वाचतो आणि ऐकतो की संपूर्ण लोकसमुदाय आक्रोश करायला लागला. Bible says the whole night they were crying. आणि संपूर्ण रात्र ते रडत राहिले. And Joshua and Caleb said, God is with us. आणि यहोशुवा व कालेब म्हटले
देव आपल्या बरोबर Do आहे. not fear them. भिवू नका त्यांना. But the congregation was ready to stone these two. पण लोकसमुदाय या दोन लीडरला दगडमार करायला तयार. So God said, मग देव बोलला except for these two, या दोघांशिवाय all the others, बाकीचे सगळे आहेत, 20 years and above, बाकीचे सगळे इतर आहेत, या दोघांशिवाय who have grumbled against me, ज्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार केलेली आहे, they will not enter the promised land. त्यांना मी अभिवचन दत्त देशात प्रवेश देणार नाही. He said, your life, entire life, you will stay in this wilderness. तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्ही या रानातच काढणार. Entire life, their life was spent in wilderness. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी रानात काढलं. इमॅजिन. Their graves are in the wilderness. त्यांच्या कबरा त्या रानात आहेत. It was the training period for the second generation. दुसऱ्या पिढीसाठी हा प्रशिक्षणाचा काळ होता. Punishment for the first generation. पहिल्या पिढीसाठी शिक्षा. Amen. Amen. See, all these things are an example for us and admonishing for us, that we may learn from their mistakes and not commit the same error. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एक उदाहरण आणि किस्सा आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एक नमुना आहेत की ज्याचा आपण अनुकरण करावं आणि त्यांनी केलेल्या चुका आपण करू नये. Even with all their sufferings and punishment, they couldn't get rid of their evil. त्यांच्या सगळ्या त्रासांमध्ये देखील त्यांच्या ते जे वाईटपण त्यांना सोडून गेलं नाही. And this incited another new thing. आणि यातून अजून एक नवीन बाब निर्माण झाली. Korah stood against Moses. Korah and Dathan कोरा आणि दातान and Abiram. कोरा आणि दातान आणि अबिराम मोशे विरुद्ध उभे राहिले. See, they were against Moses. मोशेच्या विरुद्धच गेली ही माणसं. They were in opposition to Aaron's priesthood. अहरोनाचं याजकपण त्यांना खटकलं. And for this, the whole land was split open. आणि यासाठी संपूर्ण ती जमीन दुभंगली. The whole family, आणि तो पूर्ण परिवार, their families were swallowed up by the earth. कोरा, दातान आणि अबिरामचा पूर्ण परिवार जमिनीनं खाऊन घेतला. जमीन दुभंगली. Even the 250 leaders who stood against Moses, they were also dead, consumed by fire. 250 लीडर जे मोशे विरुद्ध उभे राहिले त्यांना देखील आगीनं भस्म केलं. See, the Israelites, seeing all this, still did not realize that just because we are going contrary to God, these punishments and evil is following us. आणि तरी देखील इस्रायली माणसांना हा उलगडा होईना की आपण कुरकुर करतोय, आपण देवा विरुद्ध जातोय आणि म्हणून हे सगळं आपल्याला भोगावं लागत आहे. आता तरी आपण बदलूया, हे तरी देखील त्यांच्या डोक्यात त्यांना उमगेना. In fact, they all collected together and they said, you are the ones who have caused the death of the Lord's people. उलट पक्षी ते सगळे एकत्र झाले आणि म्हणाले की तुम्ही देवाच्या माणसांचं मरण आणवलं. What does it show? याचा अर्थ काय? Their hearts were not changing. हृदय त्यांची बदलायला They तयार did not नाही. repent of their evil hearts. त्यांच्या वाईट हृदयांचा त्यांनी पश्चातापच केला नाही. All the wanderings did not change them. सगळं इतकं भटकणं आणि तो रानातला प्रवास झाला तरी त्यांचं हृदय काही बदलायला They did राजी not नाही. cast away evil, आणि वाईटपणा ते सोडायला तयार नाही. but they stood against God. देवाच्या विरुद्धच उभे राहिले. God said, देव बोलला, I cannot stand this. मी नाही हे सहन He करणार. sent a plague among the people. आणि देवाने लोकांमध्ये पीडा पाठवली. And that same instant, about 14,700 people died. आणि त्याच गटकेला 14,700 माणसं मेली. Amen. Amen. What does it teach us? यातनं आपल्याला काय बरं We शिकायला cannot मिळतं? resist God. आपण देवाला विरोध नाही We करू need शकत. to develop our faith. आपण आपला विश्वास विकसित करायला पाहिजे. If we are not strong in the Lord, आपण जर प्रभूत खंबीर झालो नाही you know, God will take us through many of those wilderness experiences. तर मग देव आपल्याला या रानातल्या अनुभवांसारख्या बऱ्याच अनुभवातनं नेईल आणि बऱ्याच ठेचा आपल्यालाच खायला So लागेल. let us study our life more seriously तर now. नको ना, कशाला असं? आपण आपल्या जीवनाचा अभ्यास जरा जास्त गंभीरपणे करूया ना. Does the way that we behave change the way God behaves with us? ज्या रीतीनं आपण वागत आहे त्या रीतीनं देवाचं आपल्याशी जे वर्तन आहे ते बदलतंय का? Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतो, they would repent, God said. बायबल देव म्हणतो की त्यांनी पश्चाताप करावा. Repent means they will be sorry or regret. त्यांना पस्तावा झाला पाहिजे, त्यांना खेद झाला पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे की आम्ही हे चुकीचं केलं. See, God was ready to take them to the promised land immediately. देव त्यांना अभिवचन दत्त देशात घेऊन जायला लगेचच तयार होता. But something stopped God from giving them immediately. पण काहीतरी असं झालं की ज्यामुळे देव त्यांना लगेच देऊ नाही शकला. God said, देव बोलला, the distance from here, from the land of Goshen to the promised land is just about a fortnight. गोशेन प्रांतापासनं त्या अभिवचन दत्त देशाकडे जायचा रस्ता
फार थोडा आणि कमी आहे and I will be so glad to take them. आणि मी त्यांना पटकन तिथं पोहोचवायला फार आनंदी होईल. Amen. Amen. What are the Philistines before God? बलिष्ठी माणसं देवासमोर ती कोण? They are nothing. बलिष्ठी माणसं काय देवासमोर टिकणार? If Pharaoh was nothing before God, अरे महान फारो राजा देवासमोर शून्यात निघाला he could deliver the people from the hands of Pharaoh. आणि त्या महान फारो राजाच्या हातातनं जर देव या इस्रायली माणसांना सोडू शकला तर हे बलिष्ठी कोण आहे? Why did he not say, don't worry, you go, I will destroy the Philistines? का देव असं म्हटला नाही की जा तुम्ही बलिष्ठांच्या मार्गाने, मी बलिष्ठांकडनं तुम्हाला सोडवी? See, God can do many things. देव बरंच काही करू शकतो. Are we ready to accept it? Are we ready to go? देव बरंच काही करू शकतो. तुला झेपणार आहे का? तरी देखील तुझे पाय जमिनीवर राहतील का? Even- तू हवेत उडणार आहे? Even the blessings that we receive, we cannot receive it अरे properly. जे आशीर्वाद देव देतो ते धड आपल्याला कधी कधी घेता येत नाही. Like if God starts blessing somebody with 10 lakhs, that person will never be seen in the church. समजा एखाद्याला देवाने 10 लाख रुपये दिले तर आपल्याकडची पद्धत कशी आहे? पुढच्या दिवसाला तो माणूस चर्च मध्ये दिसत नाही. Amen. Only on the death day his body will be brought in the church. फक्त मरण ज्या दिवशी झालंय किंवा ज्या दिवशी मरतो त्या दिवशी त्याची डेड बॉडी चर्चला येते. See, God can do many things. देव आपल्यासाठी बरंच काही करू शकतो. Sometimes he can give you a better job than what you're holding today. आता आज सध्याच्या मितीला जी काही तुझी नोकरी आहे त्याच्यापेक्षाही चांगली नोकरी देव तुला आता देऊ शकतो. But God is saying, पण देव म्हणतो, peradventure, if they change, देव म्हणतो द्यायला हरकत नाही या जन्नीतीत खोट आली तर, because they are not mature. कारण हे समंजस नाही. If I start giving them promotion, they will say, "आता नको चर्चला जायला." यांना बढती दिलं आणि हजाराचं लाखांमध्ये खेळवायला सुरुवात केली तर लगेच हे म्हणतात आता चर्चला नको See, जायला. we cannot handle blessings also. म्हणजे काय? Correctly. आपल्याला आशीर्वाद सुद्धा योग्यतेनं हाताळता येत नाही. Amen. हो की So नाही? God has to always keep us, half starved and all that. म्हणून देवाला आपल्याला नेहमी अर्ध भुकेलं वगैरे वगैरे असं Amen. ठेवायला लागतं. Sometimes He has to do with some people. कधी कधी काही माणसांच्या जीवनात देवाला असं करायलाच लागतं. अर्धपोट म्हणजे ते नेहमी चर्चला हो, येणार. अर्धपोटच देव भरून देतो का? की अर्धपोट भरायला ह्याला चर्च तरी आठवेल. There are people who are matured. काही माणसं मात्र समंजस They असतात, can handle finance very beautifully. प्रौढ असतात, पोक्त असतात, समंजस असतात. त्यांना पैसा देखील फार चांगल्या पद्धतीनं हाताळता येतो. They can handle position very correctly. डोकी त्यांची खांद्यावर असतात, पद देखील त्यांना चांगल्या रीतीनं हाताळता येतात. It does not enter their head. जे काही मिळालेलं असतं ते त्यांच्या डोक्यात कधी घुसत नाही. So God said, मग ते म्हणतो I cannot take them this shortcut. शॉर्टकटली या इस्रायली माणसांना मी नेणार नाही, यांना नाही So, झेपायचं, I will take them the long route. यांना लॉंग कटनीच नेऊया. Because if I take them the shortcut route, यांना जर मी शॉर्टकटनी नेलं and if they see the आणि Philistines, त्यांनी जर बलिष्ठांना पाहिलं, they will get scared. They will run back to Egypt. That will be more headache for me. घाबरगुंडी होईल यांची आणि लगेच मिस्र देशाला पळून जातील, जे माझ्यासाठी चांगलं नाही असं देव म्हटला. See, is God trying to teach us also something? देव आपल्याला पण ह्यातनं काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत आहे का? God is ready to use some of you even tonight, this morning. देव आज या सकाळी पण तुमच्यातल्या काही माणसांना वापरायला तयार आहे. Amen. आमेन. The timing of God also is ready. देवाचं वेळापत्रक सुद्धा तयार आहे. Timing of God also is right. देवाची वेळ पण योग्य आहे. But we are not ready. आपण तयार नाही. हा? But we are not ready. आपली अजून तयारी नाही. We are not ready because our faith level is not there to do the work of God. का आपली विश्वासाची पातळी अजून तेवढी वाढलेली नाही की ज्यातनं आपल्याला देवाची सेवा नीट करता येईल. We don't have that kind of faith to receive the blessings of God. त्या पद्धतीचा देवावरचा विश्वास आपल्यामध्ये अजून डेव्हलप झाला नाही की देवाचे आशीर्वाद आपल्यावर येतील. See, God is more concerned and interested about your eternal life. देवाला बरं का तुझ्या सनातन जीवनाविषयीनं जास्ती काळजी आहे Than immediate gratification. बाकी लगेचच तुला देणं वगैरे त्याच्यात नव्हे. सनातन जीवनाचा प्रश्न. Whatever God does, जे काही देव करतो He sees looking in the eye of eternity. तो सनातन जीवन समोर ठेवून करतो. Amen. Amen. It's not instant gratification that He is more interested in. तात्कालिक तुझ्याकडनं ऋण हवाय असं हे तात्कालिक देवाला नको असतं. He sees तो पाहतो how it will affect you. की समजा मी हे ह्याला दिलं का केलं त्याचा परिणाम ह्याच्यावर किंवा हिच्यावर काय होणार. Will it be a blessing for him in eternity? सनातन जीवनासाठी तिच्या जीवनात हा आशीर्वाद So ठरणार आहे. everything that He gives you, तर जे काही देव तुला मला देतो He measures it in the scales of eternity. सनातनाच्या पट्टीत मोजतो. आपण देताना हे घे रे, तुला पाहिजे हे घे 5 रुपये. हे आपलं तुला वेगळं पाहिजे. असतं, घे तुला 5-10 जे हवे घे.
God always gives with a purpose in mind. आपलं मोजमाप वेगळं असतं, पण देव डोक्यात संकल्प ठेवून सनातनाची पट्टी ठेवून देतो. See, there are times we delay so much. कधी कधी आपण इतका उशीर करतो Even the timing of God is lost. की देवाची वेळ पण त्यात निघून जाते. Don't lose the timing of God that is set for you. देवाने तुमच्यासाठी जर काही वेळ ठरवली आहे ती नका ना वाया जाऊ दे. Like some people are born again, जसं काही माणसांचा नवीन जन्म झाला, but they take 10 years to take water baptism. पण पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायला 10 वर्ष. See, 10 years they have wasted. 10 वर्ष गेली की वाया. याला विचारणार, नवऱ्याला विचारणार, बायकोला विचारणार, त्या सूनला विचारणार, याला विचारणार, अंकलला, नातूला, सगळ्यांना विचारणार. त्याच्यानंतर मी करतो बघू. हो, सगळे नाही म्हटले तर मग काय. See, and the time is lost. मग वेळ गेली ना. 10 वर्ष गेलेली परत येतील का? 10 years. 10 वर्ष गेलेली परत येतील. I know one person spent 20 years to just take water baptism. You can imagine how can God use him and when. मला माहिती आहे एक असा व्यक्ती बिलीवर 20 वर्ष लागली त्याला बिलीवर झाल्यानंतर पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायला. देव बाभ्याला कसा वापरायचा मला सांग. Another 10 and 15 years to receive baptism of the Holy Spirit. बाकी पुढे 10-15 वर्ष पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घ्यायला. म्हणजे झालं ना एव्हरीथिंग. म्हणजे 40 वर्ष झालं. आयुष्य संपलं. Like Moses. मोशे सारखं. Like Israel. इस्रायल सारखं. And then after that, त्याच्यानंतर they say, "Here am I, Lord, use me." वापर मला. लटपटत्या पायानं वापर मला. Lord says, देव म्हणतो, हे आता तरी ऐकणार का माझं? आता तरी ऐकील का काय? आता एवढं मुरलेला आहे तो, एवढं टाइम वेस्ट करायला. एक तर आयुष्य गेलं वाया. 20चं 10 कोणी होतं? नाही, 10चे 20 होतात. See, so there is a delay not on the part of God, but the delay on part of us. तर आपल्याकडनं जास्तीत जास्त वेळेला उशीर असतो, देवाकडनं नाही. Amen. Amen. God doesn't put some of us in the ministry in His timing. देवा आपल्यातल्या काहींना त्याच्या वेळेस सेवेत घालत नाही. In His perfect will. त्याच्या परिपूर्ण इच्छेत. Why? घालत नाही का? Because we may change our mind. का आपलं मन आपण बदलावं. Because we may change our mind. आपण कदाचित आपलं मन बदलू. And we may say, let me not do it. आपलं मन आहे बाबा, मैं मेरे मन का राजा असं म्हणतात ना काही माणसं. तर ह्या मन का राजा मध्ये मन बदललं तर देव म्हणेल माझं काम राहायचं बाजूला. Amen. Sometimes the church we attend, कधी कधी ज्या चर्चला आपण जातो it does not train us well. ते चर्च आपल्याला नीट शिकवत नाही. So we are not ready. मग आपली तयारी होत नाही. मी सगळं सांगतो बोलताना, मी थोडं थोडं सांगतो असं नाही, मी सगळं सांगतो. Yes, I blame some of the pastors. काही पास्टरांना पण मी दोष देतो. Because of them there is a delay. त्यांच्यामुळे पण कधी कधी उशीर होतो. They don't raise up leaders in their का churches. चर्च मध्ये लीडर उभे करणार नाही. So afraid इतकी भीती वाटते. that others will take their place. माझी जागा कोणी घेतली तर. Nobody can take your अरे place. तुझी जागा इतकी चीप आणि स्वस्त आहे का की कोणी पण घेईल? Nobody can take my place. माझी जागा नाही कोणी घेऊ शकत. Everybody has got his right place set by God. प्रत्येकाची आपापली ठरलेली जागा आहे. If God allows, I will raise every one of you as leaders in our church. देवाने परवानगी दिली तर मी तर तुम्हाला प्रत्येकाला चर्च मध्ये लीडर करीन. What is there? त्यात काय? त्यात काय? But some people want to hold the fort and don't allow anybody else. पण काहींचं असं नसतं. किल्ला मीच धरणार, लढाई मीच लढणार, मी कोणाला काही देणार नाही. Sometimes कधी कधी the church we attend is at fault. ज्या चर्चला आपण जातो त्या चर्चची पण चूक असते. That's why the members are not ready. म्हणून मग सभासद तयार होत नाही. Though they have a calling, जरी त्यांच्यावर पाचारण असतं. some are called to be elders, but the church is not inviting them to be elders, so they are not elders. काहींना वडील म्हणून पाचारण असतं, पण चर्च त्यांना वडील म्हणून ठेवायलाच तयार नाही आणि मग त्यांची वेळ वाया जाते. And sometimes we consider that man of God to be next to God, and whatever he says, we say, okay. आणि कधी कधी आपण एखाद्या देवाच्या सेवकाला देवा समानच मानतो आणि मग तो सेवक जे म्हणेल त्याला हो हो त्यालाच हो हो. And if he says you are not an elder, you say, okay, forget what the God wants me to do, I will not do anything. आणि ते म्हटले की नाही तू एल्डर नाही, ठीक आहे मी एल्डर नाही, मग मी आता काहीच करत नाही, जाऊ दे. Other times, कधी कधी it's our characteristics आपलं स्वभाव, आपले that comes in our way. कधी कधी आपले बिघडलेले स्वभाव, बिघडलेलं चारित्र्य आडवं येतं. God's timing is there. देवाची वेळ असते. Amen. आमेन. God's call is there. देवाचं पाचारण पण असतं, पण कधी कधी स्वतःचा स्वभाव आणि बिघडलेली चारित्र्य आडवी येतात. But because of our characteristics, we don't end up doing what God wants us to do in आणि His आपल्या timing. स्वभाव गुणधर्मांपायी देवाला आपल्याकडनं जे करून हवं आहे ते आपण वेळेत करत नाही. Our decisions आपला निर्णय bring the delay in the plan of God for us. माझ्याच निर्णयातनं देवाच्या योजनेत उशीर होतो. Are you understanding? आपल्यामुळेच Our decisions आपले निर्णय bring a delay in the plan of God for us. देवाची आपल्यासाठी जी योजना असते त्यामध्ये उशीर घडवतात.
माझे निर्णय, माझा स्वभाव, माझा वैरी मी आहे. My ego, माझा अहंपणा, my pride, माझा गर्व, my not able to flow with other people. मला नाही जमत सगळ्यांबरोबर बसायला आणि सगळ्यांना प्रेज द लॉर्ड करायला. मला काही माणसं आवडत नाहीत म्हणजे नाहीत. And that puts a stop to the will of God for our lives. असं नाही चालत राजा. त्यामुळे मग देवाची इच्छा आपल्या जीवनात घडून येत No नाही. matter how bad people are around you, माणसं तुमच्या अवतीभोवती कितीही जरी वाईट असली, drink up that ego. तो जो अहमपणा तुला खातोय ना, तो खरंच खाऊन टाक. Amen. Drink up that pride. तो जो अभिमान, स्वाभिमान तुला सतवतोय ना, तो घेऊन टाक. Say, I will work in the midst of this proud people. आणि म्हण, या गर्विष्ठ लोकांमध्ये मी सेवा करीन. Because God is there. कारण देव आहे ना. He will change their minds. देव त्यांची मनं बदलेल. I will work in their midst. मी त्यांच्यामध्ये काम करीन. मला देव कसं कार्य करतो माहितीये, देव त्यांना बदलेल. I will stay in the church. मी चर्च मध्ये राहीन. No matter some people are against me, काही माणसं जरी माझ्या विरुद्ध I गेली will be in the church. तरी मी चर्च सोडणार नाही. God will change their mind for me. देव त्या माणसांची मनं माझ्यासाठी बदलेल. But the plan that God has for me, पण देवाची जी योजना माझ्यासाठी आहे, I will not neglect nor मी avoid. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही Praise the Lord. किंवा मी ते टाळणार नाही. Even concerning your blessings, तुमच्या आशीर्वादांविषयीनं सुद्धा you need to have faith. विश्वास पाहिजे. And faith comes by hearing the word of God. आणि विश्वास देवाचं वचन ऐकूनच येतो. Once your faith is lifted up, आणि एकदा का तुमचा विश्वास वाढला, there will be a greater release in your life. मग जीवनामध्ये मोकळीकताही जास्त आहे. Blessings and deliverance and helps आशीर्वाद आणि सुटका आणि मदत, and breakthrough and healings. नवीन सुरुवात, आरोग्य, These are all coming through the lines of faith. हे सगळं विश्वासाच्या ओळींवर येतं. The children of Israel were not taken the shortcut route. इस्रायली माणसांनी शॉर्टकटचा रस्ता धरला नाही. God said, I'm afraid they will change their mind and return back to Egypt. कारण देव म्हटला, मला भीती वाटते, यांना शॉर्टकटनी नेलं तर कदाचित यांचं मन पालटेल आणि हे लोक मिसर देशी परत जातील. Today, आज some of us आपल्यातली काही माणसं are so sensitive. इतकी संवेदनशील आहेत. Little bit God puts them among people where they are persecuted. God is afraid they will return back to Egypt. थोडं देवाने त्यांना छळ करणाऱ्या माणसांमध्ये टाकलं आणि त्यांचा थोडाफार छळ व्हायला लागला की हे घाबरतात आणि देवाला सोडून जातात. Like when I was beaten up, जसं ज्या वर्षी 2007 मध्ये मला काही लोकांनी येऊन मारलं, some of the cell leaders left. मी ऐकलं काही सेल लीडर त्यावेळेला सोडून पळून They गेले. said, Pastor Peter is beaten and persecuted. Then what will happen to us? It's better we don't take any meetings. त्यांचं म्हणणं काय पडलं की आमचे पास्टर पीटर आणि पास्टर पीटरला जर मार खायला लागला आणि मार बसला तर आमचं काय होणार? मग आम्ही How can God use such people? अशांना देव कसं वापरेल? In this world you will have tribulation. या जगात छळ होणार आहे. You will have tribulation. Jesus said, but be of good cheer. I have overcome the world for you. येशू म्हटला ना बायबल मध्ये, या जगामध्ये आपल्याला त्रास होणार आहे, आपला छळ होणार आहे. I stood lots of persecution in all these 25 years. गेली 25 वर्ष मी सेवा करत आहे. बऱ्याच छळातनं माझा जीव गेलाय. Lots. But then why is God increasing our church? पण देव आपलं चर्च का वाढवतो? There has to be a reason, isn't it? कारण पाहिजे ना. असंच चर्च वाढतं का? Somebody has to pay the price. कुणाला तरी किंमत मोजावी लागते की Somebody नाही? has to say yes in God's timing. कुणाला तरी देवाच्या वेळेत हो म्हणावं लागतं. Somebody has to say yes to God's will for us. कुणाला तरी देवाची जी इच्छा असते त्या इच्छेला होकार द्यावा Somebody लागतो. has to say, Lord, take me through the way of the Philistines. I am ready. कुणाला तरी म्हणावं लागतं की देवबाप्पा पलिष्ठ्यांच्या मार्गाने मला नेहमी तयार आहे. I don't want to waste my time. मला नाही माझा वेळ वाया घालवायचा. Our response should be instant to God. आपला प्रतिसाद देवाला पटकन पाहिजे, Instant. लगेच पाहिजे. I will do it. की मी करतो, कोणी केलं नाही केलं देवबाप्पा यू कॅन काउंट ऑन मी. Pastor is saying, come on, you do this. Yes, I will do it, Pastor. पास्टर म्हणतायत की असं असं करा. हो पास्टर मी करतो. You have to preach today. Yes, Pastor. पास्टर म्हटले की आज तुम्ही उपदेश करा. हो करतो. There are times I don't even give time to my elders to preach. पहा ना, कधी कधी माझे जे एल्डर्स आहेत त्यांना मी काय असं 8 दिवस इन ऍडव्हान्स 10 दिवस वगैरे कधी कधी नाही There सांगत. are times Milan just or Pastor Rahul just phone them in the morning and evening they are to stand and preach. कधी कधी अशाही वेळा येतात किंवा आलेल्या आहेत की सकाळी कदाचित पास्टर राहुल किंवा मिलन त्यांना फोन करतात की संध्याकाळची सभा आज तुम्हाला घ्यायची आणि ते घेतात. Ready? तयार Ready? तयार You have to be ready. तयार पाहिजे. If you take time to get ready, you are already late. तू तयार You have to व्हायला stand ready. तू
तयार व्हायला इतका उशीर लावत आहे तर तुझ्याकडनं तो खूपच उशीर झालाय. तू तयार होऊन उभा राहा. Smith Wigglesworth says, स्मिथ विगल्सवर्थ म्हणतो, stand ready, don't get ready, otherwise you are late. तयार उभा राहा, तयार व्हायला जाऊ नको, नाही तो उशीर होईल. Praise the Lord. Amen. Just imagine some of us who were saved got the persecution. कल्पना करा, आपल्यातल्या काहींचं तारण झाल्यानंतर समजा त्यांना काही छळ झाला, The kind of persecution that Paul received. आणि ज्या पद्धतीचा छळ पॉलने सोसला, They would have left Jesus long back and gone into the world. ज्या पद्धतीचा छळ पॉलला सोसावा लागला त्या पद्धतीचा छळ तारण झाल्यानंतर आपल्यातल्या काहींना सोसावा लागला असता तर आपल्यातले काही फार पूर्वी देवाला सोडून पळून गेले असते. So God says, okay, I will not use him that much because this fellow is very sensitive. म्हणून देव काय म्हणतो की ह्यांना मी एवढं वापरणार नाही, कारण की फार नाजूक माणसं आहे, ह्यांना काही सहनच होत नाही. Amen. थोडं काही झालं तरी इजिप्तला पळून हो जाणार. ना, ह्यांना झेपतच नाही काही, हे लोक जगात जायला तयार. Amen. Little if I force them, finished. थोडं They त्यांना will मी crack. बळजबरी केली, थोडं त्यांना कॉर्नर केलं तर हे तो ओक्साबोक्षी रडून गोंधळ घालून दुनियेत जायला तयार. That is why the kind of persecution that Paul received was different than others. आणि म्हणून तर इतरांपेक्षा पॉलला जो छळ प्राप्त झाला तो वेगळा होता. God knows देवाला माहित to आहे, what level Paul had dedicated his life. देवाला माहित होतं कुठल्या प्रमाणापर्यंत पॉलने स्वतःचं समर्पण देवाला केलेलं To आहे. the level you have dedicated your life, that level God is going to use you. ज्या प्रमाणापर्यंत तू तुझं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे त्या प्रमाणापर्यंत जाऊन देव तुला वापरेल. समर्पण छोटं, मिनिस्ट्री आणि वापर छोटा. समर्पण मोठं, मिनिस्ट्री आणि वापर मोठा. How much have you dedicated your life? तू किती देवाला आपल्या जीवनात Age is not समर्पण केलं? important. वय महत्वाचं नाही. Amen. Amen. It's not age. वय महत्वाचं नाही. आता Even at the age of 27 and 28, I was speaking like this only. 27 आणि 28 वर्षाचा असताना पण मी असे बेधडक संदेश देऊन चर्च बांधून मोकळा झालो. Even today at the age of 54, I'm speaking the same kind of आज मी 54 language. वर्षाचा झालो. आय एम 54 नाऊ. आज सुद्धा मी तसेच संदेश बेधडक सांगतो. And even when I stand here at the age of 80, I will speak with the same force. आणि 80 वर्षाचा झाल्यानंतर Praise पण God. मी असेच बेधडक संदेश सांगेन, बिकॉज ऑल दॅट मॅटर्स इज इटर्निटी. Amen. आमेन. 40 stripes minus 1 Paul received on his back. 40 पेक्षा एक कमी फटके पॉलनं आपल्या पाठीवर खाल्ले. इन शॉर्ट 39. If we receive 20 stripes, we will be ready to go pack up everything, go back to Egypt. आपल्याला जर 20 फटके मिळाले तर आपण तर त्याच्यात सुद्धा सगळं सोडून जगात आणि मिस्र देशात जायला तयार होतो. No wonder we don't have to complain why it was given the privilege to Paul to write so many books. म्हणूनच आपण तक्रार करत नाही. तक्रार करायला कुठे चान्सच नाहीये की पॉलला का एवढी सारी पुस्तकं लिहायचं सौभाग्य मिळालं, अशी तक्रार करायला होणार आहे का आपल्याला? Amen. हा? We would say amen to it. Yes. आपण आमेनच म्हणू त्याला. Good. Rightly you gave Paul to write 14 books. की बरोबर आहे देवी बाप्पा, तू पॉलला 14 पुस्तकं लिहू दिली. बरोबर आहे, पॉललाच तो हक्क होता की 14 पुस्तकं तोच लिहू शकतो. Rightly you said that you have used him in unusual way. आणि बरोबर असाधारण चमत्कार पॉलच्या हस्ते झाले, लिहिलेलं बरोबरच आहे. Praise the Lord. आमेन. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? We'll continue next week. पुढच्या रविवारी सुरू ठेव. Faith is the door that opens many blessings in your life. विश्वास एक असं दार आहे की जे दार अनेक आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेऊन येतं. Faith will make you to say yes to God. विश्वास तुम्हाला देवाला होकार द्यायला लावेल. That's why grow in the Lord. म्हणून प्रभूत वाढा. Why do you want to meet the Maras on your way? कशाला मार्गात मारा भेटावं? Why do you want Rephidim in your way? कशाला मार्गात रेफिडिम हवंय? That you have to fight Rephidim. की रेफिडिमशी झगडा करावा लागेल? Why you want to suffer with the scorpions and the snakes? and the कशाला fiery साप serpents? कशाला साप आणि विंचवान बरोबर झटायला हवंय? The straight route, Philistine route is good. सरळ रस्ता, बलिष्ठांचा रस्ता चांगला आहे. That means याचा अर्थ God had two ways for them. देवाकडे त्यांच्यासाठी 2 मार्ग होते. One was the way of the Philistines. एक बलिष्ठांचा मार्ग, One was the way through the wilderness. एक रानातला मार्ग. Only a fool will go through the way of the wilderness. मूर्खच रानातला मार्ग पत्करेल. But look at our God. आपला देव पहा, He's so wonderful. इतका अद्भुत आहे. It's not just reaching the promised land. केवळ अभिवचन दत्त देशात पोहोचणं महत्वाचं नाही.
He wants to develop our faith. त्याला आपला विश्वास विकसित करायचा He आहे. wants us to grow in Him. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यात वाढावं. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Whenever God speaks to you, जेव्हा किंवा देव तुमच्याशी बोलतो, don't delay. उशीर करू नका. God says change, change. देव म्हणतो ना बदल, लगेच बदल. God says take this meeting, I will take the meeting. देव म्हणतो नाही सभा घे, म्हण मी घेईन. No, but God didn't say pastor said. Oh, God spoke to the pastor. नाही, देव नाही बोलला. मला पास्टरांनी सभा घ्यायला सांगितलं. अरे पास्टरांद्वारे देव बोलला. Somebody says do this, be ready. कोणीतरी म्हटलं हे कर, तयार राहा. God will watch you. देव तुझ्यावर नजर ठेवे. Let it not be carnal delays. दैहिक उशीर लावू नको. It can be divine delays because of God's timing. देवाच्या वेळापत्रकानुरूप दैवी उशीर होत असेल तर तो चालतोय. तू तुझा दैहिक उशीर लावू नको. When it is divine delays and it is the timing of God, you can do nothing to alter the plan of God for you. दैवी उशीर असेल, देवाची वेळ अजून आलेली नसेल तर त्यात आपण काहीच करू शकत नाही. Just have to wait upon मग God. त्यात केवळ देवाचरणी आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. Prepare yourself more further. आणि अजून स्वतःची भक्कम तयारी Grow करावी in the लागते. Lord more and more. प्रभूमध्ये अजून वाढायला लागतं. मग Read the word more and more. वचन अजून वाचायचं, Be prepared. तयारी अजून करायची. And when it is timing of God, आणि देवाची बरोबर वेळ आली, when God speaks, देव बोलला you are ready, your faith is ready to say yes. की लगेच तुझा विश्वास तयारच असतो हो म्हणायला. And see how He takes you. आणि मग पहा देव तुला कसं चालवे. आमेन. Even some blessings that you are asking, God, काही आशीर्वाद जे तू देवाला मागतोयस, God will give it to you. देव ते आशीर्वाद सुद्धा तुला देईल. Sometimes it is divine delays. काही वेळा दैवी उशीर असतात. Be ready to accept God's delays. दैवी उशीर स्वीकारायला तयार हो. Don't say, असं म्हणू नको. I have been waiting long for God to bless me. मी खूप वाट पाहिली की देवानी मला आशीर्वाद द्यावा. Now let me not go to church. आता मला चर्चला जायचं नाही. That is the greatest mistake you have done. ही सगळ्यात मोठी चूक जीवनात जर तू केली तर You have lost your blessings forever. मग तर कायमचे आशीर्वाद गेले. You say, तू म्हण I will continue coming to the church. मी चर्चला येत I राहीन. will continue praying and reading the word. मी प्रार्थना करत राहीन, मी वचन वाचत राहीन, मी चर्च सोडणार नाही. If there is a carnal delay, जर काही दैहिक उशीर असेल, I will rectify myself. मी स्वतःला सुधरवी. If I have broken God's laws, जर मी देवाचे नियम तोडले, I will correct myself immediately. मी स्वतःची चूक दुरुस्त I करेन will say, Lord, sorry. आणि म्हणेन प्रभू सॉरी, I have not been right with you. माझ्याकडनं चूक झाली, मी बरोबर वागले नाही. Forgive me, Lord. मला क्षमा कर. And then मग continue walking with God. देवाबरोबर चालत राहा. Continue doing the work of God. देवाचं कार्य करत राहा. And then मग see what God does. देव काय करतो ते पहा. In His timing, त्याच्या वेळेस blessings will come forth in your life that you have never anticipated. आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ लागतील की ज्याचे विचारही तुम्ही केले नव्हते. Sudden breakthrough you will get. अचानक नवीन सुरुवात मिळेल. And you will say, आणि तू म्हणशील, how did this happen? हे कसं झालं? It was not your mistake. माझी चूक, तुझी चूक नव्हती. It was God's timing. देवाची वेळ, It was God's timing. देवाची वेळ आली नव्हती. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, as my people wait upon you, जसं माझी माणसं तुझ्या चरणी प्रतीक्षा करतात, you bless each one of them. तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. Some are waiting upon your timing. काही तुझ्या वेळेची वाट पाहतात, Some have waited long काहींनी खूप वाट पाहिली, because कारण it was a carnal delay. दैहिक उशीर झाला. And now they are rectifying themselves. आता ते स्वतःची चूक सुधरवतायत They're coming in line with you, Lord. आणि तुझ्याशी जुंपून घेतायत. And they are waiting now upon you. आणि आता तुझ्या चरणी वाट पाहत, Not waiting with folded hands. हात जोडून किंवा हाताची घडी घालून नाही, Waiting in prayer. प्रार्थना करून Waiting in faith. विश्वासाने वाट पाहताय. Growing with you. तुझ्या समवेत वाढताय Waiting upon you. आणि तुझ्या चरणी वाट And पाहताय. I know, Lord, आणि मला ठाऊक आहे, your timing will be perfect for them. तुझी वेळ त्यांच्यासाठी परफेक्ट In असणार. your timing, you will release your blessings. तुझ्या वेळेत तू आशीर्वाद मोकळे करशील. Release it upon my people. माझ्या लोकांवर ते मोकळे कर. Thank you, Father. धन्यवाद. We receive it by faith. विश्वासाने आम्ही ते स्वीकार. We receive all blessings by faith. Say, सारे आशीर्वाद म्हणा आम्ही विश्वासाने स्वीकार. say, I receive all these blessings by faith. म्हणा हे सर्व आशीर्वाद मी विश्वासाने I स्वीकार. receive it by faith. विश्वासाने स्वीकार. I'm combining my anointing and my faith along with you. माझा अभिषेक आणि माझा विश्वास मी तुमच्यात मिसळवत आहे. Paul says, pray for me.
पॉल म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा as we pray for you. जसं आम्ही तुमच्यासाठी करतो. And he says, our together prayer will bring answers. आणि पॉल म्हणतो आपल्या एकत्रित केलेल्या प्रार्थना उत्तर आणवतील. So I am combining my prayer with your prayer. म्हणून आज माझी प्रार्थना मी तुमच्या प्रार्थनेत मिसळवत आहे. Combining your anointing with my anointing. आज तुमचा अभिषेक माझ्या अभिषेकात मी मिसळवत आहे. Lord, प्रभू, whatever good things they are asking, let it be released upon their life in Jesus' ज्या name. सगळ्या चांगल्या गोष्टींची वाट ते पाहतायत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी येशूच्या नावात Every असतात. oppressing spirits, I bind you out of their lives in Jesus' सर्व name. दबावाचे आत्मे त्यांच्या जीवनातून येशूच्या नावात मी बांधतो. Every oppressing spirit that is not allowing the manifestation to come through, I break it in Jesus' सर्व name. दबाव घालणारे आत्मे जे त्यांच्या जीवनात प्रभूचं प्रदर्शन होऊ देत नाही येशूच्या नावात ते मी बांधतो. I flow with your faith, Lord. आणि त्यांच्या विश्वासात मी वाहतो. I flow with your faith, त्यांच्या Lord. विश्वासात मी वाहतो. I flow with the anointing, त्यांच्या Lord. अभिषेकात मी वाहतो. And together, आणि एकत्र we are allowing the release to come down in Jesus' आम्ही name. परवानगी देतो की येशूच्या नावात सुटका यावी. In the area of healing, in the area of financial blessing, आरोग्याच्या क्षेत्रात आर्थिक आशीर्वादांच्या in क्षेत्रात the area of promotion, in the area of getting good jobs, बढतीच्या क्षेत्रात चांगली नोकरी मिळायच्या क्षेत्रात in the area of peace and joy in the family, शांती आनंद घरात परिवारात शांती आनंद या क्षेत्रात I release my anointing with them. माझा अभिषेक मी त्यांच्यावर मोकळा करतो. And we receive it for all of us in Jesus' name. आणि आम्हा सर्वांसाठी येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणा. Say, I receive it by faith in म्हणा, Jesus' name. विश्वासाने मी I स्वीकारलं. received it by faith in Jesus' विश्वासाने name. मी स्वीकारलं आहे येशूच्या नावात. Praise God. धन्यवाद. Give a big clap to Jesus. येशूसाठी एक जोरात टाळी वाजवा. God bless you all. Be seated. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू.